नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। सन्मान धन योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी या कामगारांना 10,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहेत। त्या संदर्भातील जी आर आलेला आहे। नक्की हे कोणते कामगार आहे आणि कोण पात्र आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबतचा हा 6 मार्च 2024 चा शासन निर्णय आहे। तर यामध्ये महत्त्वाची काही माहिती आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम 2008 च्या कलम 11 मध्ये वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या परंतु 60 वर्ष पूर्ण केलेली नसतील अशा घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे। तरी सद्यस्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक 8 ऑगस्ट 2014, दिनांक 5/1/2023 व दिनांक 25/3/2023 अन्वये राबवण्यात आलेले सन्मान धन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मान धन योजना 2022 राबवण्यासाठी प्रतिवर्ष दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजना अंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचारधानी आहे। तर मित्रांनो, ज्यांनी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळात नोंदणी केलेली आहे अशा जीवित नोंदणीकृत घरेलू कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर यासाठीचा काय आहे शासन निर्णय व कोण कोण घरेलू कामगार यामध्ये पात्र आहेत ते आपण पाहूया। महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत ₹10,000 एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। आता यासाठी काय अटी शर्ती आहेत ते खाली दिलेले आहेत ते आपण पाहूया। 1 नंबरची अट, ज्यामध्ये यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील। दुसरी जी आहे ते लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त कार्यालयाने खात्री करून घ्यायची आहे। अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत। त्यामध्ये उक्त अधिनियमाच्या कलम 15 मधील तरतुदी सर्व जिल्ह्यांवरील कार्यालय प्रमुखांना देखील तंतोतंत लागू राहील याचा उल्लेख करावा। महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ज्या घरेलू कामगारांचे 55 वर्ष पूर्ण झालेले आहे व ज्यांनी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळात नोंदणी केलेली आहे अशा कामगारांना दरवर्षी 10,000 रुपये त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। अशा पद्धतीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे, तो आपल्या घरेलू कामगार मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।